सुरेश, अरे ओ सुरेश, अरे ओ सूर्या, अरे आलो आलो. अरे गणेश तू ये ये, खूप दिवसानंतर भेट झाली आपली. अरे खूप दिवसानंतर भेटणारच आहो ना. शहराकडे मोठा ऑफिसर झालास तू. तिकडे मस्त जिंदगी चालली आहे, मग आम्हाला कसं आठवण करणार आहे तू? होय, चांगलंच चाललंय आता. फक्त लग्न करायचं बाकी आहे. काय लग्न करतोस तू? होय, यात काय झालं? अरे यार, नको करू लग्न. अरे लग्न करून मी वैतागलो. घरी 2 गिलास मारून घरी जातो. ते बायको माझी लाल करून देते, म्हणून म्हणते नको करू लग्न. अरे दारू पेशी तर लाता तर खाशीलच ना. मग करून टाक लग्न. आता बरबादच व्हायचं, त्यात मी काय करू? होय, करणारच आहे. काय मग कशी चालली तुझी शेती? शेती, अरे शेतीत काही दम नाही राहिला यार. आता मला असं वाटते की तुझ्या सोबत शहराकडे यावं. अरे असं का बरं? अरे शेतीत उत्पन्न होत नाहीये, पुरेसा पाऊस देखील पडत नाही. सगळ्या निसर्गाने आपली साथ सोडली आहे यार. अरे असं पण का? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा तर खूप पाऊस पडायचा. अरे तिकडे तिकडे जंगल जाऊन सुरू आहे ना. झाडं लावणं कमी आणि कापणं जास्त सुरू आहे. मग निसर्ग देखील कसा आपला साथ देईल? यावर फॉरेस्ट डिपार्टमेंट काही करत का नाही? एका फॉरेस्ट ऑफिसरने यावर दखल घेतली होती, पण त्या ऐवान कैलासानं त्याला कापून जंगलात जाळून टाकलं. तेव्हापासून कोणाची हिंमत नाही झाली की तो त्याच्या विरुद्ध कोणी जाईल. आहे एक मोठा ऑफिसर आहे जो आपली मदत करू शकतो. अरे मग इथं काय करत आहे? चल त्याच्याकडे आपल्याला लगेच जायला पाहिजे. चल चल. काय कसं चाललं आपलं काम? बरोबर चालू आहे ना आपलं काम? हो साहेब. ठीक आहे. तू रंगा बिल्लाकडे गेला होतास ना? हो साहेब, येत्या 10 दिवसामध्ये त्याला 20 ट्रक सागाचं लाकूड पाठवायचं आहे. ठीक आहे. येत्या 10 दिवसात आपल्याला त्याला 20 ट्रक सागाचा लाकूड पाठवायचा आहे, बरोबर? हो साहेब. ठीक आहे. पण तू त्याच्याकडे गेला होतास, पण काही ऍडव्हान्स वगैरे आणलास की नाही? हो साहेब, एक खोका घेऊन आलोय. एक खोका घेऊन आलायस? हो साहेब. वाह, इसी कोई तो बोलते हैं कैलाश का केला. पैसा पैसा न बाप बड़ा न भैया, सबसे बड़ा रुपया. चला लागा मग आता आपल्या कामाला. लवकरात लवकर चांगलाच जा आणि झालं कापून सगळा माल आपल्या अड्ड्यावर पोहोचवा. हो साहेब. ठीक आहे, चला निघा. हो साहेब, पण काय? साहेब, आपल्या एरियामध्ये नवीन फॉरेस्ट ऑफिसर आलाय. नवीन फॉरेस्ट ऑफिसर? हो साहेब, आणि तू खूप कडक आहे. अरे राघव, तू त्याची मुळी चिंता करू नकोस. हो साहेब. कारण पैशाच्या सुगंधाने ना चांगले ऑफिसर नरम पडताय, बरोबर? हो साहेब. मग पैसा बहुत जरूरी है. सबसे बड़ा रुपया. ना बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपया. चला निघा मग आता. हो साहेब. अरे थांबा. हा नवीन माणूस कोण आहे? साहेब, हा ऍक्च्युली आहे. ऍक्च्युली? आपल्याला एका माणसाची गरज होती म्हणून याला ठेवलं. खूप इमानदार माणूस आहे. हो का? म्हणजे असा नाव असा वेगळा नाही का ऍक्च्युली? इकडे रे. हो सर. एक लक्षात ठेव, आपल्या धंद्यात बेटा इमानदारीने काम करायचं. ठीक आहे? चला निघा आणि लागा आपल्या कामाला. हो साहेब. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या धंद्याच्या आल कुणी आला त्याला जिवंत सोडू नका. त्याला ठार मारा, कारण की धंदा आपल्याला महत्वाचा आहे. हो साहेब. ठीक आहे, चला निघा. ठीक आहे सर. लवकरात लवकर आपलं काम आठवा, कारण आपल्याला आजच्या आज
ट्रक त्याला माल पाठवायचा आहे. साहेब, चला निघा. जली को आग कहते हैं, बुझी को राख, और जिस बारूद से बम बनता है उसे कहते हैं कैलाश. नमस्कार मंगल पांडे साहेब. राम राम नमस्कार. साहेब. नमस्कार. बोला, काय समस्या होती तुमची? साहेब, तो कैलाश आमच्या गावाकडील जंगल काटत आहे, जंगलांना उद्ध्वस्त करत आहे. त्याला कोणीच रोखू शकत नाही. हो हो, मला देखील ऐकायला आलं की तो कैलास एक मोठा हैवान माणूस आहे म्हणून. अजी साहेब, आता तुम्हीच त्याला रोखू शकता बरं का? हो हो, आम्ही नक्कीच त्या कैलासला रोखू. पण कसं साहेब, अजी तो कैलास खूप हैवान माणूस आहे. आजपर्यंत कोणाही ऑफिसरला त्यांना जिवंत ठेवला नाही. मग तुम्ही कसं करणार? अरे, त्याची तुम्ही मुळीच चिंता करू नका. मी माझा एक इमानदार आणि बहादूर ऑफिसर त्याच्या दलात सामील केला आहे. हो काय? अरे, मी वाघाशी लढाई करून वाघाला पळून लावणारा फॉरेस्ट ऑफिसर मंगल पांडे आहे. अरे, मी त्या कैलासच्या धंद्याची राख रांगोळी गेल्याशिवाय राहणार नाही. बिकॉज आय लव्ह ट्रीज, आय लव्ह नेचर. चला साहेब, त्या कैलाशला आपण रंगे हात कान करताना पकडू आणि बिना औषधी मौत देऊ. चला चला तर मग. चला साहेब पटकन. मैं गिराता हूँ पेड़ों की लाश, इसीलिए लोग मुझे प्यार से कहते हैं कैलाश. मी झाड कापून जंगलांना उद्ध्वस्त करून पैसा कमावणारा लाकूड ठेकेदार मिस्टर कैलाश राठोड आहे. अरे चला, लागा आता आपल्या कामाला. चला, आपल्याला आजच्या आज 20 ट्रक माल पाठवायचा आहे. चला, लागा आता आपल्या कामाला. या सगळ्या जंगलाला उद्ध्वस्त करा आणि आपल्या धंद्याला सामोरे न्या. हे कैलास, कशाला कापणार आहे झाडे? झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, फळे देतात, फुले देतात आणि सावली सुद्धा देतात. आणि माणूस मेल्यानंतर त्याला सरण्यासाठी सुद्धा झाडेच कामी येतात. ऍक्च्युली इथे जास्तची बडबड करू नकोस, नाहीतर या सारांना संपवण्या अगोदर मला तुझा मृत्यू करावा लागेल. म्हणून लक्षात ठेव, इथं बडबड करू नकोस. चुपचाप जी कामे सांगितलेली आहेत तीच कामे कर आणि माझ्याशी जास्तच आवागवा करू नकोस, ठीक आहे? हे कैलास, यांचं मी फॉरेस्ट ऑफिसर आहे प्रकाश. खबरदार, आता तू एक तरी झाडाला हात जरी लावलास तर तुझ्या खोपडीचे तुकडे तुकडे होतील. तू आणि माझ्या खोपडीचे तुकडे तुकडे करणार? अरे वा. तू आणि माझ्या खोपडीचे तुकडे तुकडे करणार? मुझसे पंगा, मुझसे गद्दारी. ऍक्च्युली तुला मी अगोदरच सांगितलं होतं की माझ्या धंद्यात इमानदारीने काम करायचं म्हणून. शेवटी नाही ऐकलास, गेलास ना रे शिवानीशी. मैं गिराता हूँ इंसानों की लाश, इसीलिए लोग मुझे प्यार से कहते हैं कैलाश. अरे वाह. हिलने की कोशिश की तो गोली से भून दूंगा.
तुला माहिती नाही का मी कोण आहे म्हणून? अरे मी लाकूड ठेकेदार मिस्टर कैलाश आहे आणि तू माझ्याशी पंगा घेतोयस. या कैलाशी पंगा. अजी बघा कसा असतो या. म्हणलं होतं जी खूप हेकाल माणूस आहे या. अरे तुला कधी अक्कल तरी येणार आहे का मूर्खा? मेरे को मारा. अरे हे तू काय केलंस? माझ्या विश्वासू आणि बहादूर ऑफिसरचा खून केलास तू? नाही आता तुला कोणीच वाचू शकणार नाही. अरे त्याने माझ्याशी पंगा घेतला होता. या कैलाश ठेकेदाराशी पंगा घेतला होता. मग त्याला कोणीतरी वाचव तरी लागतो का? साहेब याला बिना ऑक्सिजनची मौत द्या. जन्मला तेव्हापासून याने एकही झाड नसेल लावलं, उलट लाखो झाडाची कत्तल केली असणार. अरे या मूर्खाला कोण सांगणार की झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, फळे देतात, पाणी पडण्यास देखील मदत करतात, वातावरण नियंत्रित ठेवतात. अरे मूर्खा, माणूस पैशा विना जगू शकतो पण निसर्ग विना जगू शकत नाही. समजलं काय? अरे आपण अशीच जर झाडाची कत्तल करत राहू ना तर एक दिवस आपल्याला ऑक्सिजनचं सिलेंडर पाठीवर घेऊन घुमावं लागतील. म्हणून या पृथ्वी तलावर आलेल्या प्रत्येक माणसाने किमान 2 तरी झाडे लावलीच पाहिजे व त्याचं संरक्षण सुद्धा केलं पाहिजे. अगदी बरोबर बोललात साहेब. म्हणून या देशातील प्रत्येक माणसानी आपल्या जीवनात एक आपल्या आई वडिलांसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी असं 2 तरी झाडे लावली पाहिजे. म्हणून झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. चला साहेब घेऊन चला यांना. झाडे लावा, झाडे जगवा, झाडांचे संगोपन करा. कारण आपण अशीच झाडांची कत्तल करत राहू, झाडांना काढत राहू तर एके दिवशी हे पृथ्वी तलाव माणसाच्या राहण्यायोग्य राहणार नाही. तर कृपया झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्गाला